ग्लोबल एंटरप्राइजेसमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्हाला नवीन ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला केंद्र शासनाची मान्यता म्हणजे NCVT आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता म्हणजे DVT हे आवश्यक आहे. सध्या DVTने जाहिरात सुरू केलेल्या लेटर ऑफ इंटेंट म्हणजे NOCसाठी 4 मे 2026 ते 20 मे 2026च्या आधी आपल्याला ह्या पोर्टलला पूर्ण माहिती ऑनलाईन भरायची आहे. 2018च्या नॉमनुसार स्टेट गव्हर्नमेंट 2018च्या नॉमनुसार चेक करणार आहे. त्यानुसार 4 ट्रेडला 1 एकर 7 गुंठे जमीन लागणार आहे आणि केंद्र शासन 2024च्या नॉमनुसार चेक करणार आहे. त्यामध्ये जर सिंगल फ्लोअर असेल तर 0.7 एकर, डबल फ्लोअर असेल तर 0.52 एकर आणि 3 फ्लोअर असतील तर 0.45 एकर ही जागा 4 ट्रेडसाठी आवश्यक आहे. 3 कॅटेगरीमध्ये ट्रेड्स असतात. एक इंजिनिअरिंग ट्रेड नावाचं, दुसरं नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आणि तिसरं न्यू एज कोर्स. जनरली फी स्ट्रक्चर जे इंजिनिअरिंग ट्रेड कॅटेगरीमधले जे ट्रेड असतात त्यांची 30,000 रुपये ट्युशन फी आहे, तर नॉन इंजिनिअरिंग ट्रेडची फीज ही 25,000 रुपये आहे. इंजिनिअरिंग ट्रेडची फीज ही स्कॉलरशिप मार्फत संस्थेला वापसही मिळू शकतं. त्याची स्कॉलरशिप 23,040 ते 28,800 पालकांच्या उत्पन्नानुसार व्हॅरी होते. तसंच नॉन इंजिनिअरिंग ट्रेडची फीज ही स्कॉलरशिप ही 19,200 ते 24,000 ही गव्हर्नमेंटकडनं कॅन्डिडेटला किंवा इन्स्टिट्यूटला मिळून जातं. ॲडमिशन स्ट्रक्चर, जर तुम्ही 2 वर्षाचा कोर्स निवडला असेल तर प्रत्येक इयरला आपण 20 ॲडमिशन घेऊ शकतो आणि जर तुम्ही 1 वर्षाचा कोर्स निवडला असेल तर तुम्ही प्रत्येक इयरला 40 ॲडमिशन घेऊ शकता. कन्स्ट्रक्शनचे काही नॉर्म्स आहेत, जसं प्रिन्सिपल ऑफिस झालं, ॲडमिन झालं, IT लॅब झालं, लायब्ररी झालं, इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचा एरिया दिलेला आहे स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर फूटमध्ये. तसंच काही लॅब्स आहेत, 4 लॅब घेणं मॅन्डेटरी आहे. तर या कॉमनली वापरणाऱ्या लॅबचा नावं, त्याचा बाजूला एरिया किती लागतो स्पेस आणि त्याला इलेक्ट्रिसिटी लोड हे DGT नॉर्म्सनुसार ठरवून दिलेल्याप्रमाणे आपल्याला तेथे दाखवावं लागतं. इन्कम जर आपण विचार केला की 100 विद्यार्थी जर भेटत आहेत तर अप्रॉक्सिमेटली 25 ते 30 लाख रुपये आपल्याला पहिल्या इयरला मिळतील, दुसऱ्या इयरला 25 ते 30 लाख, असं जवळपास 55 ते 60 लाख रुपये आपल्याला पहिल्या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांकडून मिळू शकतात. गव्हर्नमेंटची फीज जी आहे रजिस्ट्रेशनची ही 2,000 रुपये, 80,000 रुपये ॲफिलिएशन फीज, व्हिजिट फी 35,000 आणि ITIला परवानगी भेटल्यानंतर डिपॉझिट जमा करावं लागतं 50,000 रुपये पर ट्रेडप्रमाणे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची फीज ॲप्रॉक्सिमेटली 12,000 असतं. ॲज अ कन्सल्टंट आम्ही तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन करून देतो. नियमाप्रमाणे बांधकामास काय लागतं ते सांगतो, स्टाफ काय लागतं, मशिनरी काय लागतात आणि तुम्हाला ट्रेनिंग देतो, जेणेकरून तुम्ही ITI कॉलेज तुमच्या चांगल्या प्रकारे सुरळीत चालू शकता. जर तुम्हाला आमचे प्रिव्हियस कॉलेज पाहायचे असेल तर www.itiglobal.in वर व्हिजिट करू शकता. धन्यवाद.